सुरू करा, वाढणं सुरू करा. पहा काय सुंदर दृश्य. शूटिंग वाले, लाईव्ह टेलिकास्टिंग वाले, टीव्हीवर सगळं दिसायला लागलं बरं का. निशंक होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीसी नित्य आहे रे मना. अतार्क्य अवधूत हे स्मृतृगामी करतील स्वामी, करतील स्वामी. जय जय शुकदाय ब्रह्मरूपा, जय जय ब्रह्मरूपा. अपारा परा परम पुरुषा सर्वे कलास म्हणे तो मी खरा. आरतीला आरती करू ब्रह्मरूपा. समुदाय बघा 2 लाखाच्या वर. शुकदास म्हणे भावपूर्ण सांगण्या पडती शब्द म्हणे. तर आज युवराजांच्या या महाप्रसादाला आले, काय वाटतं तुम्हाला, काय भावना आहे तुमची? स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने हिवराणा आश्रम संस्थांच्या वतीने आजचं आयोजित केलेल्या महाप्रसादाकरिता एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने इथे सर्व भाविक उपस्थित राहून महाप्रसादाचा आस्वाद लुटत असताना खूप मनापासून समाधान वाटलं. आणि याचं जे काही नियोजन देखील जे संस्थांनी केलं होतं ते अत्यंत अभूतपूर्व अशा पद्धतीचं नियोजन होतं. आणि खरंच मनाला एक आनंद देखील झाला आणि समाधान देखील वाटलं. संस्थांच्या या कार्यासाठी मी भावी कार्यासाठी देखील त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. विवेकानंद आश्रमाच्या वतीनं आयोजित केल्या गेलेल्या विवेकानंद जयंती महोत्सवाचा समारोप झाला. गेले 3 दिवस 8, 9 आणि 10 जानेवारीला हा उत्सव आश्रमात भव्य प्रमाणात संपन्न होतो. 3ही दिवस नामवंतांची व्याख्यानं, प्रवचन, कीर्तन होतात. आज शेवटच्या दिवशी 2 लाख भाविकांना महाप्रसादाचं वितरण होतं. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक परमपूज्य शुकदास महाराजांनी सुरू केलेला हा उत्सव 60 वर्षाचा झाला. आणि आज आपण जी महापंगत पाहिली त्याचं विराट रूप, खरं म्हणजे मानवतेचं विराट रूप असं या महापंक्तीचं वर्णन करता येईल. माझ्या बाजूला बसलेला कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, हा कुठलाही भेद मनात राहत नाही. आणि विवेकानंद म्हणत होते की प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचा अंश आहे. माझ्या बसलेल्या बाजूच्या माणसाच्या मध्ये मी तो परमेश्वराचा अंश शोधण्याचा प्रयत्न करतो. हा शुकदास महाराजांनी विवेकानंद जयंती सुरू करण्यामागचा खरा उद्देश होता. लाखो भाविकांनी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने हा महाप्रसाद घेतला. गेले 2 दिवसापासून 3000 स्वयंसेवक वेगवेगळ्या गावचे इथं येतात, महाप्रसाद बनवतात, आज वितरणसुद्धा करतात. आणि त्यांनी संपन्न केलेला हा उत्सव विवेकानंद आश्रम त्यांनाच अर्पण करतो. हा स्वयंसेवकांनी केलेला, त्यांच्याचसाठी केलेला उत्सव असं आम्ही त्याला सांगतो. ओके.